कराड तालुक्यातील चचेगाव इथं ईव्हीएम मशीन सुरू होत नाहीये। सुरुवातीलाच ईव्हीएममुळे मतदानाला उशीर झालाय। बूथ क्रमांक 78 वरचं मशीन बंद आहे। काँग्रेस आणि भाजप उमेदवार या दोघांमध्ये या ठिकाणी मोठी चुरस आहे। मतदान केंद्रावरती झोनल अधिकारी देखील दाखल झाले। तर बूथ क्रमांक 78 वरचं मशीन बंद पडलेलं आहे आणि झोनल अधिकारी इथे दाखल झालेत। यंत्र बंद असल्यानं इथे मतदारांचा खोळंबा देखील मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। मतदान सुरू होतानाच ईव्हीएम बंद पडले आणि त्यामुळे कराडमध्ये बूथ क्रमांक 78 इथे मतदान सुरू होऊ शकलेलं नाहीये। मतदानाला उशीर होतोय। कराड तालुक्यातल्या चचेगाव इथं ईव्हीएम मशीन सुरू होत नाहीये। सुरुवातीलाच ईव्हीएममुळे मतदानाला उशीर झालेला आहे। मतदार मोठ्या उत्साहानं सकाळच्या वेळेमध्ये मतदानासाठी येत असतात, पण अनेक ठिकाणी ईव्हीएम मधल्या बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा होतोय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच चित्र कराडच्या चचेगाव इथंही दिसतंय। वैभव बोडके आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। वैभव, नेमका काय बिघाड झालाय आणि मतदारांमध्ये काय भावना आहे? नक्कीच प्रज्ञा, जर बघायला गेलं तर 7:30 वाजल्यापासून ही मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। कराड तालुक्यात चचेगाव येथे ईव्हीएम मशीन सुरू होण्याआधीच बंद पडले। मतदार या ठिकाणी पोहोचले आणि ईव्हीएम बंद असल्यामुळे मतदानाला उशीर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बूथ क्रमांक 78 वरची ही मशीन आहे ती बंद पडली आहे आणि या ठिकाणी सर्वात चुरशीची लढाई काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि याच मतदारावर आता मतदान केंद्रावर हे मतदान प्रक्रिया सुरू होत नसल्यामुळे नागरिक देखील आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे मतदार आहेत ते आता मतदार राजा त्या ठिकाणी येऊन उभे आहेत, मात्र ईव्हीएम सुरू होत नसल्यामुळं जे मतदार केंद्रावरचे अधिकारी आहेत ते मोठ्या शिताफीनं ती ईव्हीएम मशीन बदलण्याचं काम देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं मतदार राजाला मतदान करण्यापासून लांब ठेवलं जाते। हा बिघाड दुरुस्त होऊन मतदान सुरळीत सुरू कधी होतंय हे पाहावं लागेल। वैभव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।